गुड मॉर्निंग. कशा आहात सर्वजणी? आणि आज होता संडे, तर इथे मी मस्त आम्ही दोघंही छान आता निवांत चहा घेत बसलेलो होतो. आणि कपडे रात्री धुतले होते, तर ती काढून आणले होते. तर पसारा इग्नोर करा थोडा, मग मी नंतर नीट करते, लावून वगैरे ठेवून देते. तरी ते छान चहा आणि खारी आम्ही दोघंही मस्त चहा आणि खारी घेतली आणि खाऊन घेतली. आणि इथे बसलो थोडं गप्पा वगैरे करत, कारण की वेळच नसतो. आज वेळ होता, तर आम्ही निवांत असं बसलेलो होतो. तर नंतर आता मग आरामातच आज कामाची सुरुवात करते. थोडंसं रोजच असतं, रोज धावपळ असते, कामावर जायची, स्वयंपाकाची, सर्व. एक दिवस असा निवांत आपल्यासाठी काढायचा असतो, आहे की नाही? तर आता बघा, आज आहे छोले भटुरे. तर मी याकरता घेतलेला होता मैदा, आणि तो चाळणीने गाळून घेतलेला होता. आणि त्याच्यामध्ये दही आणि मीठ टाकून मी ते भिजवून घेतलेलं होतं. आणि याला भिजवून ठेवून थोडंसं तेल लावून आणि त्याच्यावर कापड म्हणजे डब्यामध्ये झाकून ठेवून दिलेला होता. तर याची तयारी करून घेतलेली होती मी. आणि संडे म्हटलं की काही ना काही नाश्ता असतो, तर मग ह्यावेळेस आज छोले भटुऱ्याचा बेत केलेला होता. इथे मी त्याकरता ग्रेव्ही करून घेत आहे, छोल्यासाठी ग्रेव्ही. त्याकरता मी घेतलं होतं आलं लसूण ची पेस्ट, कांदा भाजून घेतलेला होता, टमॅटो, आणि त्याची ग्रेव्ही टाकून दिलेली आहे. आणि मसाला टाकलेला आहे. त्याच्यामध्ये छोले मसाला, लाल तिखट, हळद, धनिया पावडर, जिरे पावडर, कस्तुरी मेथी वगैरे टाकून छान तेल सुटतपर्यंत आपण म्हणजे ग्रेव्ही शिजवून घेतली. आणि आता याच्यामध्ये छोले मी सोडा आणि मीठ टाकून बॉईल करून घेतलेले होते. आणि इथे आपले छोले रेडी आहे. आणि इथे भटुरे पण तर छान टम्म फुगलेले होते. अशा प्रकारे करून बघा, आणि खूप टेस्टी झालेली होती. छोल्याची भाजी पण खूप टेस्टी झाली होती. तर छान गरम गरम आणि कांदा, त्यामध्ये निंबू पिळलेला आणि थोडंसं मिरची पावडर आणि मीठ टाकून एकच नंबर झालेलं होतं. आणि संडेला काहीतरी रोज ते भाजी पोळी खाऊन आपल्याला कंटाळा येतो ना, मग कधी कधी असं वाटतं की नाही, चला काहीतरी. मुलाची इच्छा असते, मिस्टर पण रोज तेच भाजी पोळी खाऊन घेतात. आणि कधी कधी की मी काय करते की संध्याकाळच्या वेळेस वेळ मिळत नसला, तर मी संध्याकाळी वगैरे काही बनवते.